ते गहू कसे घेऊन इला 50 रुपये किलो गहू होते का कोंबड्यांका घालूक आणलेत की का खुळावल्या 50 रुपयान गहू 900 रुपयाचा कोंबो मिळतो रो ताकू तुका माहित आहे कोंबो महाग फुकटो कोंबो गावतो आणि मालका येऊन झोडून दे तुमका त्याची कोंब्याची कोणाक माहित काय करता ह्यो वागियो बाबले गजाली आणि एवढे जागो ती गे हो कोमोदरलाय या बघा मित्रांनो, ह्या आम्ही चिकन मॅरिनेट करून ठेवलेला आता मी टाकलोय. आता या भांड्यात होतं ना, तिला जरा असं पाणी लावून असं करून घ्यायचं. जरा रसो आजोबा जरा रसो बनवलंय चिकन मस्त पैकी गावठी कोंबड्याचा. आजोबा आता खुश होतो ते. आता झाकण मित्रांनो, मालवणी मसाला टाकायचं विसरलेला आम्ही बनवलेलो घरगुती. चला आता यो टाकतोय. या मसाल्याचा आम्ही व्हिडिओ बनवलेलो मित्रांनो. हे बघा, ह येतो खाली बघा. चला मित्रांनो, भाजलेला खोबरा टाकूया. भाजलेला खोबरा म्हणजे भाजून वाटण केलेला खोबरा. याचा भाजलेला खोबरा टाकशाल. काय करतो? हो मी असय. अरे तिया मी म्हणते गोरीलो आजचो कुक मी असय. बरा कायदा घाल, वाटलेला खोबरा बिबरा घाल, नाही तर आधीच काहीतरी घालशील.
काय हो माका शिकायचं तुम्ही? मी रोज जेवण बनवतोय. अरे तुका काय येता बार माझ्या आता माका शिकोक लागलं ताक भुई गेला. हा? तुमका जास्त मसालो घालूनच देतले जेवण. माका सांगता तुम्ही. कोंब बरोबर जिवंत होत. कोंब कोणी आणलो? अरे कोंब धरूच लागता आधी. कणये घालू गय त्यांका. बाजूच्यांचं कोंबडो इलेलो एका पकडलंय आणि कापलंय. होय बरा बरा. कोंब जितो होतो. हो चलते व्हाय ना माका शिकू नका काय काय येऊन. अरे बार बीजा तू बार बीजा आणि तुझी आवाज अक्कर माझी. त्या माईकच नाव सांगतोय आणि तुमका पिटीच देतय खाऊ. मग काय त्याला झेजून घालतोय. तुला काय वाटला? बघ ना या म्हाताऱ्या काय तर सांग. अरे काय झाला तुमची कशी दाखवत नाही. म्हातारी येऊन येऊन मला त्रास देता काय ना काय साबुती बाबुती सांगत राहतात. म्हाताऱ्या का वडे वडे ह्या वया खाऊ नुसता ते झाला मात. म्हाताऱ्या आता पिटीच देऊया. लय वय वय ना. आज चिकन केला ना म्हणजे आमच्या म्हाताऱ्यांका वडे होयच चिकना बरोबर. म्हणा आता वड्याची तयारी करतो. ह्या बघा याच्यात जराशी चना डाळ, उडीद डाळ, धने, जरासं जिरा असा आणि जरा मेथी हे सगळं भाजून घेतो आणि मिक्सरात लावून वड्यात घालतले. मी ताजोताज वडे करते कारण ह्या असं लगेच घातला ना की वड्यात वास मस्त येतात आणि लागतं ते बरे. पीठ तयार करून ठेवून तो लागणार नाही होई तशी त्याचं दळ जाता मग म्हणून मी असा करते. आता गव्हाचा अर्धा पीठ आणि अर्धा तांदळाचा दोन्ही मिक्स करून हे त्याच्यात घालून मळून ठेवला का मस्त वडे जातात. आता वड्याची तयारीच करतोय. हे बघा हे आता खरपूस असं मस्तपैकी भाजायचा. हे आता भाजून झाला. मी गॅस खरपूस आहे बघा बघा मस्त भाजलेला. आता गॅस बंद करतो. या थंड झाल्यावर मिक्सरात लावून घेते. हे बघा हे आता थंड झाला. हे आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतोय. मस्त काय वास सुटलो बघा एकदम मस्त. आता या 2 वाटे म्हणजे अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा तांदळाचं पीठ घेतलं. त्याच्यात आता ह्या घालते. जराशी हळद टाकायची. चवीपुरता मीठ असं सगळं मिक्स करून घ्यायचा. बघा असं मस्तपैकी मिक्स करायचं. झाला की कोमट पाणी घ्यायचा आणि जरा जरा घालून पीठ मळून ठेवायचं. असं जरा जरा घालायचं आणि मळायचं पीठ. हे बघा वड्याचा पीठ मळून तयार झालेला असा. आता झाकण मारून ठेवते. तासभर आता असं झाकण ठेवायचा आणि नंतर वडे करून घ्यायचे. हे बघा पीठ मळून ठेवून आता 1 तास झालेलो असा. आता मस्तपैकी गरमागरम वडे करून घेते. तेल तापत ठेवलंय तर वडे थापून घेते.
बस ना बा काय करतो काय गेला तो आता असे काय झाड पडतात रिटायर गेला हो यार टिट्यावर गेलेलं वास उठलो वड्याचो टिट्या पर्या मला कोण वडे तळता मी म्हणतो वडापाव वाले तळतो बोईला बोईलोय बरोबर ती बाटली कशी बाटली विचारलो कोणतरी ते मी उचललोय खूप महाग आहे बघ बाटली उघडलंय त्यावेळा आणि दिलंय तर काय माका आकाश सूर्य चंद्र तारे दिसतात विरविरी गेली कसं मोजं गेलं ती बाटली प्रथमेशची ह्याच्यात काय लावतात त्यांनी मागावर आहे ऑनलाईन बरे बरे बघले होता तुझ्या आणि लिंबू किती हाकतील तुमका ओळून टाकतो अमोशा गटारी ना म्हटलं ओळून टाकतो सुदर्शात या का लहान होय नाही लहान पोरावरून ओळून टाकतो मिरचीची धूप बीप या का काय 3 टिट्यावर नाही आता तुम्हीच आमच्यासाठी लहान असतात ना आता तुमच्याच वर टाकतोय ओळून बरं बरं जावा आता जागेवर आणतोय मी तसे नुसते खाऊ नका वडे बाबळे गजाली वडे दाखवती आई किती वेळ एक लिंबू कापतो चल मग भूक लागली माका अरे हटे बघ मारे तुझी बाटली घेऊन येले आणि सांगता ह्याच्या होता तर पिलंय मला असे काय ते कुळावले त्यांना टिटर जाऊ किती दिलं माका सांगितलं आणि माझं अर्जंट काम आहे माका जाऊ का नाही तर माका झपूचा नाही पण माका वाटलं काही अर्जंट ते असतं बघ बघ जा उतार त्यांचं कसं जलपाट थांब त्यांची वाटच लावते माझी बॉटल घेतल्याने ना हो तुझी घेतल्यानी आणि सांगतात ह्याच्यात होता तर पिलंय म्हणा काय ते बघ काय नव्हतं त्याच्यात आम्ही जातोय असं मिळेल ना टाक ए प्रथमेश इकडे काय आला इलं दर हे आजोबांका जेवण नेऊन दे जा गरम गरम वडे खाऊन दे जा दे जा या आजोबा काय आणलं रे खाली ठेवलंय जेवण आणलंय माझी बॉटल किती घेतलंय तो तुझी मग सॉरी मला माहित ना तुझी आधी मी घेऊन फिरते गाव मी ओळख घे तुका तर का माका नको आई देत माका मी खाते त्याच्यात बोलून खाऊ नको भातावर बघावा अरे मटण तुया वाटाण्याची उसळ दिल्या का माका तुम्ही बिलबिलल्या आजोबा ह्याच्यात राहा पोळी मग टाकतोय आधी देवाक देऊया आज घडली अमावस्या होय माका माहितच नाही तुका कशी कळली रे तुमका काय माहिती असता हो मला सगळं कळत पाणी पितोय पाणी हा पाणी सांगून काय पिता त्याच्यात पाणी जा बघ वास घे मी काय कुत्रा असतोय वास घेऊ तुला बोललोय मी कुत्रो या जगात बोलाच नको आता बाबळे गजाली आणि वडे दाखवती ए तू इकडे जेव घे त्यांच्या वांगडा काय नाटका करतोय थैस